लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे, पण भारतामध्ये जर सगळ्यात लोकप्रिय खेळ असेल तर तो हा क्रिकेट आहे. आणि मग क्रिकेट करतात देखील ही लॉन तर होणारच आहे. ह्या इथं टफ विकेट होणार, ही लॉन होणार, स्प्रिंकलर होणार, सगळं होणार. पण त्याच्या पुढे जाऊन विखे पाटील साहेबांच्या सुयोगाच्या मदतीनं आता साहेब आपल्या दिवशी तुमच्याकडून आम्ही जे फोन लावून घेतला होता कलेक्टर साहेबांना, ते काम देखील मार्गी लागलं. तुमच्या समोर ते कागद आहेत. जवळपास केडगावच्या भागामध्ये 7 एकरला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं नाव तिथं उतार्यावरती लागलं. जी जमीन शासनाची होती पण ती आपल्याकडं हस्तांतरित नव्हती. आणि आज ते नाव देखील साहेब तुमच्या त्या दिवशी आम्ही फोन करायला लावला, ते काम झालंय. आणि तिथं आमचा प्रयत्न आहे की आता तिथं एक स्वतंत्र एक चांगलं म्हणजे जसं आपण पुण्यामध्ये इंटरनॅशनल धर्तीवरती असता स्टेडियम पाहतो की त्या धर्तीवरती जिथं आपल्याला कुठंतरी वन डे मॅच सारख्या असतील, IPL मॅच असतील, अशा मॅच घेता येतील असं 7 एकरामध्ये केडगावच्या उपनगरामध्ये आपल्याला मोठं एक स्टेडियम हे निर्माण करायचं. आणि याच्या माध्यमातून क्रिकेट संघटना आम्ही पुढाकार घेऊ. क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल किंवा भारताची क्रिकेट संघटना असेल, यांच्याकडून साहेब तो निधी आपण उपलब्ध करू. आणि हे लवकरात लवकर आपलं एक मोठं जिल्ह्यामध्ये एक मोठं स्टेडियम सुजयदादांनी त्या दिवशी घोषणा केली की तिकडं शिर्डीमध्ये करणार आहे. तर थोडं कृपादृष्टी जसं तिकडं साईबाबांवर आहे तशी इकडं आमच्या विशाल गणपतीवर सुद्धा राहू द्या. आणि त्याच्यातून आमच्याकडे कुठेतरी हे सगळं काम, कारण आम्ही पेपरला वाचलं त्यांनी घोषणा केली की तिथं आम्ही IPL करतो. आमचा काही विरोध नाही साहेब, तिथं तुम्ही जरूर करा. पण थोडं बारिश होती तो थोडी बारिश की बूंद थोडा इधर छिडको, अशी आम्ही तुम्हाला थोडी विनंती करतो. लक्ष राहू द्या, ते दुर्लक्ष काय होऊ देऊ नका. त्यामुळे या केडगावच्या उपनगरामध्ये देखील एक मोठं स्टेडियम होईल. कारण की आज आपण इथं सुद्धा करणार आहे, पण याच्याकडे सुद्धा कुठलं दुर्लक्ष होणार नाही. पण ज्यावेळेला मोठ्या मॅचेस असतील त्यावेळेला पार्किंगची व्यवस्था, कारण कोविड नंतर हे पार्किंगच्या गाड्याच्या बाबतीत आपण पाहतो की गाड्या सातत्याने वाढत चाललेल्या आहेत. म्हणून भविष्यामध्ये त्या भागामध्ये एक मोठं स्टेडियम की जिथं सगळ्या सुखसुविधांच्या माध्यमातून आपल्याला ते फक्त डेडिकेटेड क्रिकेट करताच वापरता येईल असं एक नियोजन आपल्याला त्या जागेच्या माध्यमातून करायचं आहे. त्यामुळे आज हे सगळं होतंय. त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सर्व क्रीडा संघटना यांचा पाठपुरावा हा सातत्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे असतो. त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं हा शासन दरबारी प्रयत्न करतो. आज पालकमंत्री साहेबांना पाठपुरावा केला, क्रीडा विभागाला पाठपुरावा केला. आणि त्याच्यातनं आज क्रीडा क्षेत्रातलं म्हणजे आज तसं स्टेडियम पाहिलं तर इथं कधीच कुठलं कामाच्या बाबतीमध्ये कुठं पुढाकार कधी झाला नाही. पण आज पहिली वेळे जसं इथं स्टेडियम निर्माण झालं, शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं, तर आज पहिल्या वेळेला कुठं जे क्रीडा क्षेत्रातलं काहीतरी भूमिपूजन साहेब हे आज होत आहे. त्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्रातला एक फार मोठा दिवस आजचा आपला हा स्मरणात राहणार आहे. हा वर्षानुवर्ष पिढ्या पड्या हा एक वेगळा दिवस क्रीडा क्षेत्रामधला राहील अशी एक खात्री या निमित्ताने व्यक्त करतो.